नमस्कार मित्रांनो. एस-आय-पी करावी की व्यसन करावं? का दारू प्यावी, गुटखा खावावं, का सिगारेट प्यावं, स्मोकिंग करावं? हं, किंवा नुसतं लाईफमध्ये बॅड हॅबिट्स करून एन्जॉयच करत राहावं? हं. अ, ह्याचं काय परिणाम होतो आपल्या लाईफमध्ये फायनान्सवर काय फायनान्शियल कंडिशनवर काय परिणाम होतो आणि आपल्या शरीरावर काय परिणाम होत असेल, आपल्या फॅमिलीवर काय परिणाम होत असेल, याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नाही करत आहे तुम्ही कधी विचार. हां. फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचा विचार करून तुम्ही दारू पिता. अ, हॅपीनेससाठी म्हणता की हॅपीनेससाठी एन्जॉय करायला बघता. सगळ्या गोष्टी अशा करत बसता तुम्ही. ठीक आहे. पण आपल्या आपल्या स्वतःचा पण विचार करत नाही. आपलं शरीर त्याच्यामुळे खराब होतंय. हां, ह्या बॅड हॅबिट्समुळे. ठीक आहे. आपण जर आता मी तुम्हाला ह्यात कॅल्क्युलेशन सांगणार आहे. बॅड हॅबिट्स केल्यावर काय परिणाम होतो आणि एस-आय-पी त्या कॅल्क्युलेशनची केल्यावर किती आपला लाईफमध्ये आपण फायनान्शियली स्टेबल होऊ शकतो. ह्याचं कॅल्क्युलेशन मी एक व्हिडिओमध्ये इमेज डिस्क्लोज करणार आहे. ती तर मी तुम्हाला थोड्या वेळाने डिस्क्लोज करेलच. पण आधी आपण कॅल्क्युलेशनच करूया. ठीक आहे. दारू जर प्यायला गेली बारमध्ये किंवा ढाब्यावर तर ₹350 लागतात. हं. ते झालं दारूची प्राईस एका क्वार्टरची. त्याच्याबरोबर आपण स्नॅक घेतो. त्याचा 50-100 खर्च धरा. ₹100 खर्च धरला तर ₹450 झाले इथेच. हां. त्याच्यानंतर आपण स्मोक करतो. त्याचा ₹20 खर्च करा. हं. किती झाले? ₹470. वेटरला टिप देतो ₹20, ₹50 जवळपास ₹500 झाले. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर आपण बिसलरी बॉटल घेतो. त्याचा खर्च काळा ₹40 म्हणजे 540 ₹550 धरा इथेच. ठीक आहे. हं. हे सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि मला एक सांगा, तुम्ही जर कधी-कधी जेवता पण तिथेच, तर त्याचा खर्च काढला ₹300 ₹800 इथेच खर्च झाला. हं. अ, आणि लाईफमध्ये मित्रांसोबत एन्जॉय करत बसता. जेवायला वगैरे बाहेर जाता, दारू पिता आणि कोणते बॅड हॅबिट्स असतील आय डोंट नो आणि गुटख्याचा खर्च जर काढला, तर सकाळ, दुपार, संध्याकाळ तर ₹300 जातात. जर आपण सकाळ किंवा संध्याकाळचा खर्च गुटख्याचा काढला, एक गुटखा असतो ₹20 ला. बरोबर आहे? तर ₹100 सकाळचा खर्च आणि संध्याकाळचा ₹100. मग निअर अबाउट मला सांगा ₹1000 तर होतात किंवा ₹800 तर खर्च होतो डेली. बरोबर आहे? आणि हेच जर आपण बॅड हॅबिट्स थांबवले स्वतःचे आणि आपण त्यातली हाल्फ जरी अमाउंट ₹500 जरी डेली एस-आय-पी केली, तर महिन्याला आपण 15,000 ची एस-आय-पी करू शकतो. राइट? तर 15,000 ची एस-आय-पी असं आपण 20 वर्ष जर केली, तर आपला 2 करोड कॉर्पस तयार होतो. मला सांगा, हे तुमच्यासाठी अवघड काय आहे? हां? दारूवर, व्यसनावर खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या फॅमिलीचा विचार करत नाही, स्वतःच्या बॉडीचा विचार करत नाही. हां? ह्या गोष्टी करण्यापेक्षा स्वतःचं लाईफस्टाईल चेंज करा. स्वतःच्या लाईफवर फोकस करा ना. हां? काय एन्जॉय करू नका असं म्हणत नाही मी. एन्जॉय सुद्धा करा, पण इन्व्हेस्टमेंट पण करा. म्हणजे दोन्ही पण स्टेबिलिटी करा. माझा असं काही विरोध नाही आहे कोणत्या गोष्टीसाठी. पण तुम्ही कुठे चुकत आहात हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला सांगणं व्हिडिओ व्हिडिओ बनवून. हे माझं कर्तव्य होतं. मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हणतो दारू प्यायची काय एस-आय-पी करायची किंवा गुटखा खायचा, काय स्मोक करायचं किंवा अदर बॅड हॅबिट्स करायचे, हे डिसिजन तुमचं असेल. ठीक आहे. मला हे एक व्हिडिओ बनवून सांगायचं होतं. कारण आजकाल खूप व्यसनाधीन होत आहेत. जे आहेत किंवा आता जे न्यू जनरेशनचे पोरं आहेत किंवा आधीचे माणसं आहेत, ते सगळे व्यसनाधीन झालेले आहेत. त्यामुळे मला हे व्हिडिओ बनवून सांगायचं होतं. आणि हे तुम्हाला कॅल्क्युलेशन मी डिस्क्लोज केलेलंच आहे ऑलरेडी. इमेजमध्ये कळेलच तुम्हाला. You have to trust mutual fund. You have to trust Amit Dake. Thank you so much.